चला. बरं, आपण सुरुवात करूया. आज आपण नवा धडा सुरू करणार आहे. तो आहे ॲड्झॉर्प्शन आणि कोलॉइड. हा धडा काय आहे आणि ह्याचा काय उपयोग आहे आणि याचा आपल्याला काय संबंध आहे? म्हणजे केमिस्ट्रीमध्ये याचा अभ्यास करण्याची काय गरज आहे? तर केमिस्ट्री आपल्याला माहिती आहे, इट इज द स्टडी ऑफ केमिकल्स. इट इज ऑल्सो द स्टडी ऑफ स्ट्रक्चर. मग त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स, ॲटम्स, एखादा सबस्टन्स कसा बनला आहे, त्याच्या प्रॉपर्टीज कशा आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्रित जेव्हा आपण ओव्हरलुक करतो त्या गोष्टीला, तेव्हा आपल्याला जी गोष्ट दिसते ती आहे केमिस्ट्री ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स. ओव्हरलुक नाही, ओव्हरव्ह्यू. आता आपल्याला ह्या लेसन मध्ये काय काय समजून घ्यायचंय ते आधी बघूया. ॲड्झॉर्प्शन म्हणजे काय, कोलॉइड्स म्हणजे काय, या दोनही गोष्टी आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण पाहिलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत आणि त्याची अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत. तर हे दोनही टॉपिक आपल्या माहितीतले आहेत. They are based on our day-to-day life experiences. We deal with so many things which are related to adsorption and colloids. अशा काय गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपण ऍड्झॉर्प्शन बघतो. हे ऍड्झॉर्प्शन स्पेलिंग मिस्टेक आहे का, ऍब्झॉर्प्शन असायला पाहिजे होतं का, असाही एक प्रश्न पडला तरीही तो बरोबर आहे, कारण की ऍड्झॉर्प्शन ऍब्झॉर्प्शन ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत का एकच आहे? ऍब्झॉर्प्शन ऍब्झॉर्ब केलंय काय ते, बापरे किती काय कंटेंट होता तो माझ्या डोक्यात काय ऍब्झॉर्बच झाला नाही, बरोबर. अशा अनेक गोष्टी आपण बोलतो किंवा आपण खूपदा ऍब्झॉर्प्शन हा शब्द खूप इझिली वापरतो. पण ऍब्झॉर्प्शन हे ऍड्झॉर्प्शन सेम आहे का? बरोबर. कोलॉइड, काय कोलॉइड कसा वाटतो तो शब्द, असा गोंधळ केल्यासारखा. कोलिजन, कोलॉइड असं काही आहे का? नावावरून पडलेले प्रश्न बरं काय. ह्याचे अर्थ काय आहेत हे आपण आधी समजून घेऊया. सगळ्यात आधी तर आपल्याला एक ना इंटरेस्टिंग, एकदम इंटरेस्टिंग चित्र आहे. ह्या चित्रामधनं आपल्या कन्सेप्टची सुरुवात होईल, ती मी तुम्हाला आता सांगेनच. त्याच्यानंतर आपण ऍड्झॉर्प्शन ही कन्सेप्ट काय ही डिटेलमध्ये बघू. वी विल गो स्टेप बाय स्टेप. लेट अस अंडरस्टँड व्हॉट ऑल इज देअर इन दिस लेसन. वी विल क्विकली सी ऑल द इम्पॉर्टंट पॉइंट्स आणि मग आपण कंटेंटकडे जाऊया. सोपा आणि इंटरेस्टिंग धडा आहे हा. सी, ऍड्झॉर्प्शन म्हणजे काय हे आपल्याला बघायचंय. मग ऍड्झॉर्प्शन होणाऱ्या ऍड्झॉर्बंट आणि ऍड्झॉर्बेट या दोन गोष्टींची आपल्याला माहिती करून घ्यायची. आता जसं हे ऍड्झॉर्प्शन आहे तसं इथे ऍब्झॉर्प्शन पण आहे. दोन वेगळ्या गोष्टी आहेत, ऍड्झॉर्प्शन, ऍब्झॉर्प्शन. या दोन गोष्टी का वेगळ्या आहेत त्याचं आपल्याला कंपॅरिझन बघायचंय. मग आहे सॉर्प्शन. तिसरीच एक कन्सेप्ट आहे, सॉर्प्शन. ठीक आहे. आता टाइप्स ऑफ ऍड्झॉर्प्शन. ऍड्झॉर्प्शनचे टाइप्स काय काय आहेत हा. आपण आता पहिला ऍब्झॉर्प्शनच्याही आधीचा ऍड्झॉर्प्शन पहिल्या चित्रातलं जे होतं ते. आता केमिकल ऍड्झॉर्प्शन और केमिसॉर्प्शन. ठीक आहे. सॉर्प्शन हा शब्द आला ना, मग त्याच्यामुळे केमिसॉर्प्शन हे काय आहे हे आपण बघणार आहे. आता इथून सुरुवात होईल की आपण ह्या सगळ्या कन्सेप्ट ना का बरं केमिस्ट्रीमध्ये बघतोय. फिजिकल ऍड्झॉर्प्शन आणि फिजिसॉर्प्शन. फिजिसॉर्प्शन आणि केमिसॉर्प्शन म्हणजेच काय, फिजिकल ऍड्झॉर्प्शन आणि दुसरं एक केमिकल ऍड्झॉर्प्शन, बरोबर की नाही. एक फिजिकल ऍड्झॉर्प्शन, दुसरं केमिकल ऍड्झॉर्प्शन. बघू आपण एक, टेन्शन घेऊ नका, सगळं सोपं येते, नावं वेगळे आहेत फक्त. ह्या दोघांचं कंपॅरिझन झालं की फॅक्टर्स अफेक्टिंग ऍड्झॉर्प्शन ऑफ गॅसेस ऑन सॉलिड. गॅसेस ऑन सॉलिड असं ऍड्झॉर्प्शन म्हणजे काय, त्याचे काय काय फॅक्टर्स आहेत ते आपण आता बघू. त्याच्यानंतर पुढे येईल त्याचे ग्राफ. ओके, ऍड्झॉर्प्शन विथ टेम्परेचर अँड प्रेशर ह्याचा मस्त ग्राफ आहे, त्याचं कॅल्क्युलेशन आहे, त्याचं आयसोथर्मल म्हणजे केमिकल इक्वेशन दिलेलं आहे. मग ऍप्लिकेशन्स ऑफ ऍड्झॉर्प्शन हे इम्पॉर्टंट आहे. का बरं ऍड्झॉर्प्शनचा आपण अभ्यास केला पाहिजे, व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स. कॅटलिसिस, गॅस मास्क, कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी, प्रोडक्शन ऑफ हाय व्हॅक्यूम, ऍड्झॉर्प्शन इंडिकेटर्स, सेपरेशन ऑफ इनर्ट गॅसेस, फ्लोटेशन प्रोसेस, क्रोमॅटोट्रॉपिक अनालिसिस. ह्या सगळ्या टेक्निक्समध्ये, या सगळ्या टेक्निक्समध्ये आपण ऍड्झॉर्प्शन बघतो. मग त्याचे केमिकल रिॲक्शन्स आहेत. मग आहे हेटेरोजेनियस कॅटलिसिस. कॅटलिसिस म्हणजे काय, कॅटलिस्ट म्हणजे काय, हेटेरोजिनियस कॅटलिसिस म्हणजे काय, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये डिस्कस करू. मग आपल्याला ऍड्झॉर्प्शन थिअरी ऑफ हेटेरोजिनियस कॅटलिसिस ही थिअरी आहे, त्याच्याबद्दल पण काही इम्पॉर्टंट त्याचे काही स्टेप्स आहेत किंवा त्याच्या काही आपण कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या समजून घेऊ. मग इनहिबिटर्स. इनहिबिट म्हणजे काय, इनहिबिट म्हणजे थांबवणे.
इनहिबिटरचा उपयोग कुठे असेल? कॅटॅलिटिक कंडिशनला थांबवण्याकरता इनहिबिटर वापरतात. इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ सॉलिड कॅटलिस्ट. आता आपल्याला सॉलिड कॅटलिस्ट जे बघायचे आहेत, कारण आपण ऍड्झॉर्प्शन बघतोय, तर कॅटलिस्ट ते पण सॉलिड कॅटलिस्ट, त्याचे इम्पॉर्टंट फीचर्स काय असले पाहिजे हे पण दिलंय. सगळं सोपं आहे, सगळं लॉजिकल आहे. मग कोलॉइड्स, इथून धड्याचा दुसरा पार्ट सुरू होतो. कोलॉइड्स, ऍड्झॉर्प्शन अँड कोलिजन्स किंवा ऍड्झॉर्प्शन अँड कोलॉइड्स असा धडा आहे ना आपला. तर हे कोलॉइड म्हणजे काय ते आता आपल्याला येणार आहे. त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला जे माहिती आहेत डे टू डे लाईफ मध्ये ते सगळे आहेत. इंक, ज्या इंकने आपले पेन आपण चालवतो, निळ्या निळ्या रंगाची जी इंक असते ती इंक. दुसरं आहे आपलं ब्लड, सगळ्यांच्या शरीरामध्ये रक्त जे फिरते ते ब्लड. मग सॉइल्स, ठीक आहे, ह्या सगळ्या कोलॉइड्स आहेत. मग आता लायोफिलिक कोलॉइड आणि लायोफोबिक कोलॉइड, सॉरी, ह्या दोन प्रकारच्या कोलॉइड्सचा आपल्याला अभ्यास आहे. लायोफिलिक म्हणजे काय, लायोफोबिक म्हणजे काय, हे सगळं त्याच्यामध्ये आपण डिस्क्रिप्शन बघूया. आणि मग कोलॉइडच्या चॅप्टर मधला पुढचा पार्ट आहे सोप मिसेल इन वॉटर. आणि मग आहे पेप्टिझेशन किंवा पेप्टायझेशन आणि इलेक्ट्रिकल डिसइंटिग्रेशन बाय ब्रेडिक्स आर्क मेथड. ह्या सगळ्या मेथड कशासाठी वापरतोय आपण? आता कोलॉइड्सचा अभ्यास करायचा आपल्याला त्याच्यासाठी. मग हे कोलॉइड्स बनवायचे कसे, त्याच्यासाठीच्या ह्या काही मेथड्स आहेत, ठीक आहे. मग आपल्याला दिलंय प्युरिफिकेशन ऑफ कोलॉइडल सोल्युशन. कोलॉइड तर बनलं, पण त्याला प्युरिफाय कसं करायचं, मग त्याच्याकरताच्या काही टेक्निक आहेत, ठीक आहे. ह्या सगळ्या आपण एक एक करून बघू. आणि मग त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ कोलॉइडल डिस्पर्जन्स एक एक कन्सेप्ट स्टेप बाय स्टेप बघितलेली सोपी जाईल. ब्राउनियन मोशन, हे पण तुम्हाला, हे बहुतेक नाही झालंय तुम्हाला अजून. आता ऍप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस आणि मग इमल्शन हा शब्द तुम्ही ऐकला असेल. मेथड्स टू इफेक्ट कोॲग्युलेशन, कोॲग्युलेट करणं म्हणजे घट्ट करणं. मग आहे डिस्टिंक्शन बिटवीन ऑइल इन वॉटर अँड वॉटर इन ऑइल इमल्शन. पाण्यात तेल टाकलं आणि तेलात पाणी टाकलं तर काय होतं. आणि मग आहे कोलॉइड्सचं ऍप्लिकेशन. कशासाठी कोलॉइड्स इम्पॉर्टंट असतात? इतका सोपा हा लढा आहे, सगळा थेअरी आहे आणि सगळा इझी आहे. याच्यामध्ये काहीच कठीण नाहीये. आता त्यातला एक एक पार्ट आपण डिटेलमध्ये बघूया. सगळ्यात आधी तर आपण जाऊ त्या पहिल्या चित्राकडे. डायग्राम, चित्र म्हणजे आकृती. नाउ जस्ट सी हिअर अँड अंडरस्टँड व्हॉट इज गिवन. तुम्हाला चित्रात काय दिसतंय हे जरा तुम्हीच मला आधी जरा सांगा, मग आपण डिस्कस करूया की हे काय असेल. सी, हे इथे मी मध्यभागी आणून ठेवलेलं आहे. आय कॅन इवन मॅग्निफाय दिस फॉर यू. नाउ लुक ॲट दिस पिक्चर अँड यू टेल मी व्हॉट डू यू अंडरस्टँड आउट ऑफ इट. चित्रात बघून तुम्हाला काय दिसतंय? पटकन अनम्यूट करा कोणतरी आणि सांगा कोण आहे तिकडे. अरे तू एकच आहेस का? नाही नाही नाही, नंदिनी आहे, राधा आहे आणि हॉस्टेल नावाने कोण जॉईन झाले? हॉस्टेल. अनम्यूट करा आणि सांगा काय दिसतंय पटकन. चित्रात काय दिसतंय ते सांगा पटकन. चित्र कुठे आहे? चित्र नाही दिसत आहे. काय बोलताय? म्हणजे मी स्क्रीन शेअर केली नाही असं म्हणताय? मग बरं झालं तुम्ही मला सांगितलं. ओके, मला असं वाटलं मी शेअर केलंच आहे की काय. गुड, थँक्यू सो मच. मग मी एवढा पूर्ण धडा तुम्हाला त्याच्यातनं सांगत होते. हे ठीक आहे. एनिवेज, बघा आता समोर बघा. सगळं मोठं बिठं करून ठेवलं पण स्क्रीन शेअरिंगच केलं नाही वाटतं. ऑलराईट, सॉरी. आता दिसतंय चित्र समोर? सांगा, अनम्यूट करा आणि बोला चित्रात काय दिसतंय. लेट अस डिस्कस. सांगा. हा, बरोबर. बल्क. काय बल्क? बल्क मॉलिक्यूल अँड सरफेस मॉलिक्यूल. कुठे आहे बल्क मॉलिक्यूल आणि कुठे आहे सरफेस मॉलिक्यूल? बल्क मॉलिक्यूल मध्ये आहे अँड सरफेस मॉलिक्यूल वरती आहे थोडं.
करेक्ट, शाबाश. तुझं नाव सांग मला. नाव सांग ना ग, पटकन बोल. कोणाचं नाव? काय? काय सांगितलं मॅम? अगं तुझं नाव सांग मला. माझं नाव राधिका वडवी आहे मॅम. राधिका. चल, आर फॉर राधिका. शाबाश. हे तुझं आर फॉर राधिका लिहायचं होतं म्हणून मी नाव विचारत होते. आता जरा समजून घ्या की कन्सेप्ट काय आहे. बघा, ह्या चित्रामध्ये एक कंटेनर आहे, आपण बीकर म्हणूया. हे बीकर आहे आणि या बीकर मध्ये एक लिक्विड घेतलंय. यू कॅन टेक एनी लिक्विड, दॅट कॅन बी वॉटर, ऑइल, पेट्रोल, डिझेल, एनिथिंग, एनी लिक्विड दॅट यू लाईक, यू कॅन टेक इन द बीकर. आता पुढे काय करायचं? एकच मिनिट हा. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्या बीकर मध्ये दोन प्रकारचे मॉलिक्यूल आहेत. एक आहे सरफेस मॉलिक्यूल, हे ने बरोबर सांगितलं बी, आणि ए आहे बल्क मॉलिक्यूल, जो की आहे बीकरच्या मध्ये. आता ह्याच्यामध्ये समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की पूर्णच्या पूर्ण ह्या आकृतीमध्ये दोनच प्रकारचे मॉलिक्यूल्स असतील. मॉलिक्यूल्स म्हणा, ऍटम्स म्हणा, काही म्हणा, बट दोज विल बी ओनली ऑफ टू टाइप्स. एक तर इथे पृष्ठभागावरती असलेले, आणि दुसरे पृष्ठभाग सोडून खाली असलेले. ओनली टू टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स विल बी देअर इन द बीकर. आता बघण्याची गोष्ट अशी आहे, हे काय याच्या मागे सगळे असे 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 ॲरो मारून ठेवलेत त्याच्यावरती, असं का बरं असे सगळं काढून ठेवलं असेल चित्र? याच्यामध्ये एवढेच येत तर याच्यामध्ये अर्धेच काय आहेत? असा प्रश्न चित्राकडे बघून पडलाच पाहिजे, कारण की ह्याच्यामध्येच आपल्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, एखाद्या लिक्विडच्या मध्ये तुम्ही एखादा ग्लास घ्या, वाटी घ्या, पेला घ्या, काही घ्या, आणि त्यात पाणी भरा किंवा दूध भरा किंवा तेल भरा. जे पृष्ठभागावरती जे आपले त्याचे मॉलिक्युल्स आहेत, पाण्याचे म्हटलं तर H2O, ऑइलचे म्हटलं तर ऑइलचे, दुधाचे म्हटलं तर दुधाचे, जे काही मॉलिक्युल आहेत जे पृष्ठभागावरती सरफेस वरती आहेत, ह्या मॉलिक्युल्स ना वरच्या बाजूला काहीच नाहीये. वरती हवा आहे ना, हवेचे कण आहेत वरती, आपण लिहूया एअर. वरती एअर मॉलिक्युल्स आहेत, ठीक आहे. पण ह्या लिक्विडचे मॉलिक्युल्स, पार्टिकल्स, ऍटम्स काहीच वर नाहीये. म्हणजे ह्या सरफेसच्या मॉलिक्यूलला फक्त खालच्या बाजूने खेचणारे आणि खालच्या बाजूला कनेक्टेड असेच ऍटम्स आणि मॉलिक्युल्स आहेत. म्हणजे समजा हा आहे हा पार्टिकल किंवा हा मॉलिक्यूल, ह्या मॉलिक्यूलच्या डावीकडे जाणारा एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन या बाजूला खेचणारा असेल, त्याला बॅलन्स करणारा या बाजूला. ह्या बाजूला ह्या बाजूला खेचणारा जो फोर्स आहे, त्याला या बाजूला वरती मॉलिक्यूलच नाहीये. खेचेल काय? खाली खेचणारा मॉलिक्यूल आहे, वर खेचणारा मॉलिक्यूल नाहीये. या बाजूला खेचणारा मॉलिक्यूल आहे, पण या बाजूला खेचणारा मॉलिक्यूल नाहीये. कसला? लिक्विडचा, कारण वरती हवा आहे. एक्झॅक्टली उलटा आता एच आहे. हा आहे सेंट्रली प्लेस्ड ए नावाचा मॉलिक्यूल, ऍटम, पार्टिकल. ह्याला खालच्या बाजूने खेचणारी एक पुल आहे, मॉलिक्यूल आहे, तो वरच्या बाजूला खेचणारा दुसरा मॉलिक्यूल आहे, कारण तो मध्यभागी आहे ना बल्क मध्ये. बल्कचा अर्थ आहे खूप सारा सामान, बल्क. डावीकडे खेचणारा आहे, त्याला बॅलन्स करणारा उजवीकडे. इकडे वरती तर त्याला बरोबर बॅलन्स करणारा इकडे. इकडे असेल तर तिकडे. थोडक्यात मी मध्यभागी काढलेल्या एखाद्या गोष्टीला खाली कोणतरी खेचतंय आणि वरही खेचतंय, तर ती वस्तू जागच्या जागीच राहणार आहे, कुठेच हलणार नाही. पण इथे असलेल्या आणि इथे असलेल्या अशा फोर्सेसमुळे ती डावी आणि उजवीकडे पण हलणार नाही. सांगायचा मुद्दा असा, दिस ऑल फोर्सेस विल बी कॅन्सल्ड. हे आणि हे कॅन्सल होतील. दोन्ही एकमेकांना खेचतायत, एक डावीकडे उजवीकडे. रस्सी खेच करतो की नाही आपण, इकडून पण खेचलं इकडून पण खेचलं, मधलं जे काही असतं आपलं गाठ, ती इकडे पण सरकत नाही इकडे पण सरकत नाही. कारण काय? दोन्हीकडून इक्वल पूल आहे. तसंच वरती पण सरकणार नाही, खाली पण सरकणार नाही. हे बल्क मॉलिक्यूल मध्ये सगळ्या बाजूने असलेल्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे ते मॉलिक्युल्स मध्यभागी राहतात. व्हेअर ॲज वरती सरफेस वरती जे काही मॉलिक्युल्स आहेत, त्या मॉलिक्युल्सना आपण सरफेस मॉलिक्यूल म्हणू. त्या मॉलिक्युल्सच्या बाबतीमध्ये असं होत नाही. त्या मॉलिक्युल्सना वरच्या वरती सरफेस वरती फक्त खालच्या बाजूने खेचणारी, एकाच बाजूने खेचणारी अशी ती पूल आहे. ठीक आहे. आता हे आपण का बघतोय?
हे आपण बघतोय अनबॅलन्स्ड फोर्सेससाठी. अनबॅलन्स्ड फोर्सेस असल्यामुळे काय होतं, वरती सरफेस वरती काहीतरी वेगळ्याच गोष्टी घडतात. आता जरा समजून घेऊया चित्रामध्ये काय दिलेलं आहे. बघा, डिस्क्रिप्शन कळलं. आता बघा, आता एक मस्त example आहे. आपल्याला दूध घ्यायचं आणि त्याच्यावरनं चमचा फिरवून काढायचा. इतकं सोपं आहे. लहानपणापासून आपण कित्येक वेळा दूध बोर्नव्हिटा, दूध हॉर्लिक्स, दूध हळद काय काय प्यायलं होतं. त्याच्याकरता आपण चमचा त्या दुधामधनं फिरवून जेव्हा बाहेर काढतो, तर चमच्यावरती खूप सारं दूध असतं की नाही, चिटकलेलं असतं. चमचा मेटलचा असेल, ग्लास मेटलचा असेल आणि लिक्विड हे दूध आहे. त्या दुधाला असं फिरवल्यानंतर चमच्यावर दूध यायची गरज काय? याचं कारण आहे, चमच्याच्या पृष्ठभागावरती काही काही दुधाचे पार्टिकल्स येऊन चिटकतात, दुधाचे मॉलिक्युल्स येऊन चिटकतात. त्या चिटकण्याला, वरच्या वर चिटकण्याला आपण काय म्हणतो, ऍडझॉर्प्शन असं म्हणतो. तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगते मी कालचं खरं खरं उदाहरण सांगते. मी काल एकदम छान मस्त स्वच्छ नवा लाईट असा येलोइश कलरचा ड्रेस घालून बाहेर गेले होते. आमच्या एरियामध्ये काम सुरू आहे. एकतर हा उन्हाळा आहे, तुम्हाला माहिती आहे सगळीकडे अशी धूळ उडत असते, म्हणजे सगळी माती कोरडी झालेली असते, हवेतली सगळी आर्द्रता पण गेलेली असते आणि जमिनीमधलं पण पाणी हळूहळू कमी होत गेलेलं असतं, म्हणून मातीची अशी काय बरं म्हणतो आपण, कोरडी माती अशी हवेमध्ये उडत असते. रस्त्यावर तुम्ही बघा, तुम्ही बसमध्ये बसून गेला असेल आता एवढ्यात, तर तुम्हाला माहिती कशी धूळ अंगावरती येते आणि त्यात खूप माती असते. तो पिवळ्या रंगाचा असा लाईट येलो कलरचा ड्रेस घालून जो मी गेले होते, घरी येईपर्यंत त्याचा रंग काळसर झाला. त्याच्यामुळे दिसत होतं माती मातीचे थर बसले. म्हणजेच काय, त्याच्या पृष्ठभागावरती येऊन दुसरेच काहीतरी कण येऊन चिटकले. त्याला आपण म्हणतो ऍडझॉर्प्शन. पृष्ठभागावरती काहीतरी येऊन चिटकणं म्हणजेच काय, ऍडझॉर्प्शन आहे. बरोबर आहे. आता ह्याची बरीच उदाहरणं तुमच्याकडे तुमच्या दैनंदिन याच्यामध्ये तुम्ही बघितलेली असतील, ते आता आठवड्याचा प्रयत्न करा. वरच्या वर येते, आतमध्ये गेलंच नाही. वरच्या वर त्याचा एक पापुद्रा आहे आणि ते तसंच आहे. ते ऍडझॉर्प्शन आहे. ठीक आहे. आता आपण जे वरती एक्झाम्पल बघितलं होतं, मिल्क पार्टिकल्स ऑर द वॉटर मॉलिक्युल्स फ्रॉम द एअर गेट्स ऍब्झॉर्ब्ड ऑन द सर्फेस ऑफ द स्पून अँड द बॉटल. Surfaces of all the objects around us are exposed to the atmosphere. Water molecules are as well as other gas molecules such as N2O2 from the air form an invisible multimolecular film on these objects. बरोबर? म्हणजेच काय, आपल्या आजूबाजूला असलेल्या ह्या सगळ्या वस्तूंवरती, आजूबाजूला तर हवा आहे ना, N2O2 वगैरे वगैरे, ह्यांचा एक असा लेअर असतो. दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड एज ऍडझॉर्प्शन. सरफेस वरती गोष्टी चिटकणं ह्याला आपण ऍडझॉर्प्शन म्हणतो. मध्यंतरी मास्क लावायची पद्धत होती, कोरोना होता तेव्हा. त्या कोरोनामुळे वरच्यावर कोणाचे जरी काही कोरोनाचा व्हायरस आला असेल किंवा कोणी शिंकलं खोकलं तरी पण ते वरच्यावर राहावे, आत जाऊ नये. ते होतं ऍडझॉर्प्शन. बरोबर. आता ऍडझॉर्प्शन मध्ये काय होतं, अनबॅलन्स्ड फोर्सेस असतात आणि त्याचा काय उपयोग होतो ते बघा. कन्सिडर द सरफेस, जे आपण आता बोललो तेच येते. बिकॉज ऑफ द अनसॅच्युरेशन, solid and liquid surfaces tend to attract gases and dissolved substances with which they come in close contact. Thus, the substances accumulate on the surface of solids or liquids. पण का? आपल्याला वरती जो सॉलिड किंवा लिक्विड कोणाचाही सरफेस आपण बघितला, द मॉलिक्युलर फोर्सेस ऍट द सरफेस ऑफ द लिक्विड आर अनबॅलन्स्ड और आर अनसॅच्युरेटेड स्टेट. In solids, the ions or molecules at the surface of the crystal do not have their forces satisfied by the close contact with the other particles. तसेच सॉलिड्स मध्ये पण आहे बघा. परत एकदा माझा फोनच आहे इकडे आता उदाहरण. या सरफेस वरती, या फोनच्या सरफेस वरती सुद्धा वरच्या बाजूला काहीच नाही, हवा आहे. खाली फोनचेच सगळे पार्टिकल्स आहेत, काहीतरी काहीतरी मटेरियल बट मेड अप ऑफ समथिंग रिलेटेड टू द फोन. या सॉलिडचे सगळे पार्टिकल्स खाली आहेत, पण त्याच्या वरच्या बाजूला फक्त हवा आहे. So air is exposed to this surface or this surface is exposed to air. एकमेकांच्या संपर्कात आहेत. बट इन केस ऑफ अदर मॉलिक्युल्स, जे खालचे मधले पार्टिकल्स आहेत, त्यांच्या मागे पुढे फक्त त्याचेच मॉलिक्युल्स आहेत. सो असं ह्याच्यामुळे काय होतं, अनबॅलन्स्ड फोर्सेस क्रिएट होतात. बिकॉज ऑफ द अनसॅच्युरेशन, सॉलिड अँड लिक्विड सर्फेसेस टेंड टू अट्रॅक्ट गॅसेस ऑर डिझॉल्व्ड सबस्टन्सेस विथ विच दे कम इन क्लोज कॉन्टॅक्ट. आता असं झाल्यावर काय होतं, साधी गोष्ट आहे बघा.
एक सिंपल जसं आपलं दुःख असतं, जसं की आपली मेंटॅलिटी असते, तशीच सेम आपल्या मेंटॅलिटी असते. कशी? आय विल टेल यू. अंडरस्टँड. आता बघा म्हणजे आपल्याला काम सोपं होईल आणि समज पण सोपं होईल. चित्र घेऊन गेला. ह्या पार्टिकलच्या आजूबाजूला सगळ्या बाजूने बॅलन्स फोर्सेस आहे. हा सुखात आहे. इट इज हॅपी बिकॉज इट इज हॅव्हिंग एव्हरीबडी अराउंड इट. मग आता ह्याला बघून याला दुःख होणार नाही का? हा चिडणार नाही का? माझा काय गुन्हा आहे, मी सर्फेसला जाऊन बसलो तर? मला पण माझं माझं सगळं पाहिजे. आय ऑल्सो वॉन्ट टू हॅव अदर फोर्सेस विच विल बॅलन्स दिस फोर्सेस. मग आता मी काय करू? खालून तर मी कोणाला आणू शकत नाही वरती. मी सगळ्यांच्या सर्फेसवरती आहे, मी बॉर्डरवरती आहे. मग आता माझ्या खालच्या लोकांना मला वर आणता येणार नाही. मग मी काय करेन? वरून कोणतरी दिसतंय का? रिकामं फिरतंय का? त्याला इकडे माझ्याकडे आणून घेईन आणि माझ्या सर्फेसवरती मी त्याला चिटकवून टाकेन. बाय डुईंग दिस व्हॉट विल हॅपन? माझे वरचे अनबॅलन्स जे काही फोर्सेस आहेत ते बॅलन्स होण्याचा प्रयत्न होईल. म्हणजेच काय? माझ्या खालच्या लोकांना तर मी त्रास दिला नाही. माझ्या आजूबाजूला वरती जे कोणी होते त्यांना बॅलन्स करून टाकले. सो ह्या अनबॅलन्स्ड फोर्सेसमुळे वरच्या बाजूला जे काही पार्टिकल्स होते त्या पार्टिकल्सनी, सरफेस पार्टिकल्स किंवा सरफेस मॉलिक्युल्सने आजूबाजूला असलेल्या पार्टिकल्सना खेचून घेतलं आणि त्या खेचण्यामुळे ऍड्झॉर्प्शन झालं. ऍड्झॉर्प्शन म्हणजे सरफेसवरती वस्तू येऊन अडकणं. का अडकल्यात त्या वस्तू? ह्या पार्टिकल्सने त्यांना खेचलंय, या रे या, कारण की आम्ही अनबॅलन्स्ड आहोत. म्हणजेच काय? टू हेल्प ऑर टू गेट सॅटिस्फॅक्शन. आमच्या पण आजूबाजूला खूप लोक आहेत, तुम्ही नाही तर नाही. जे बल्क मधले त्यांना त्या आजूबाजूला त्यांचेच लोक आहेत. पण आता सरफेस मॉलिक्युल्सचा विचार करा, त्यांच्याकडे व्हरायटी आहे. त्यांच्याकडे खालचे पण आहेत, त्यांच्याकडे वरचे पण आहेत. वरती कोणी असू शकतं, बट दे आर नाऊ हॅव्हिंग डिफरंट एक्सपिरियन्स आणि लाईकवाईज दे विल ट्राय टू बॅलन्स देअर फोर्सेस. मग हे सगळं करण्यासाठीचा जो मुख्य मुद्दा आहे तो आहे आपल्याला ह्या सगळ्या फोर्सेसना बॅलन्स करण्यासाठीच हे सगळं चाललंय आणि म्हणून ऍड्झॉर्प्शन ही प्रोसेस घडते. कळलं? माझ्या तुम्हाला मी सांगितलं माझ्या शर्टावरती किंवा माझ्या ड्रेसवरती लाईट येलो कलरचा ब्लॅक कलर का झाला? सरफेसवरच्या ज्या माझ्या ड्रेसच्या मॉलिक्युल्सना कळलं की मला तर खालून खेचायला कोण नाहीये ना, मग मी वरून खेचून घेईन. सो लाईकवाईज दे अट्रॅक्टेड ऑल दी डस्ट. ती अशी उडतच होती ना इकडे तिकडे, ते आजूबाजूला होते, तिला खेचून घेतलं आणि स्वतःचं काम करून टाकलं आणि माझं काम वाढवून टाकलं. धुण्याचं अजून कसलं? बिकॉज ऑफ द अनसॅच्युरेशन, हे आपण आता बघितलं, त्याच्यामुळे होतं ऍड्झॉर्प्शन. समजलं ऍड्झॉर्प्शन का होतं? आता वाय डज ऍड्झॉर्प्शन ऑकर? द ऍड्झॉर्प्शन फेनॉमेना इज कॉज्ड बाय लंडन डिस्पर्शन फोर्सेस और वॅन्डर वॉल्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. हे आपल्याला माहिती आहे हे काय फोर्सेस असतात. दोन पार्टिकल्सच्या मधले फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहेत. दीज आर शॉर्ट रेंज अँड ऍडिटिव्ह. छोट्या छोट्या रेंजवरती असतात, छोट्या छोट्या पार्टिकल्सना अट्रॅक्ट करणारे असतात. ऍडिटिव्ह म्हणजे ऍड करणारे असतात, खालचा वरचा असे असतात. द ऍड्झॉर्प्शन फोर्स इज द सम ऑफ ऑल इंटरॅक्शन्स बिटवीन ऑल द ॲटम्स. म्हणजेच काय? द adsorption force is sum of all the interactions between all the atoms. आता आपण ह्या वाक्याला करूया ब्रॅकेट. ऍड्झॉर्प्शन फोर्स, या सरफेस मॉलिक्युल्सचा ऍड्झॉर्प्शन फोर्स किती असेल? सम ऑफ ऑल इंटरॅक्शन्स बिटवीन ऑल द ॲटम्स. ह्या सगळ्या ॲटम्सच्या ज्या काही इंटरॅक्शन्स आहेत, घेतलं सोडलं जे काही असेल, अडकवून ठेवलं, इकडे तिकडे चेंज करवलं, या सगळ्या इंटरॅक्शन्समुळे जो काही टोटल फोर्स असेल त्याची सम करायची, ऍडिशन ऑफ ऑल. द पुलिंग इंटरॅक्शन्स कॉज द सरफेस ऑफ द लिक्विड टू टायटन लाईक अन इलास्टिक फिल्म. पुलिंग इंटरॅक्शन्स, एखाद्या सरफेसला तुम्ही खेचलं of a liquid or tighten like an elastic film. A measure of elastic force at the surface of the liquid is called as surface tension. हा एक दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, तो या पुस्तकात आपल्याला डिटेलमध्ये दिला नाहीये, पण आता तुम्हाला मी सांगते. सरफेस टेन्शन पण आपण ह्या चित्रामधनं समजून घेऊ शकतो. सरफेस वरती जे काही मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युल्सना खालच्या बाजूला खेचलं जातंय ऑलवेज, कारण त्यांच्यासारखेच लोक खाली आहेत ना. आता इमॅजिन करा की आपल्या क्लासमधले आपण सगळेजण एखाद्या दुसऱ्या ठिकाणी कॉम्पिटिशनला गेलो, एखाद्या इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशनला गेलो, तुम्ही तुमच्या कॉलेजच्या सगळ्या ग्रुप बरोबर गेलात, अख्ख्या वर्गाबरोबर गेला. तिथे दुसऱ्या कॉलेजचे पण लोक आहेत ना. आपण काय करतो? आपल्या लोकांबरोबर राहतो, आमची कॉम्पिटिशन आम्ही जिंकायला पाहिजे, तर आपण आपल्यासारख्या लोकांनाच खेचून घेतो ऑलवेज.
सो ते आहे फुल ऑफ दी सिमिलर मॉलिक्युल्स. आता सरफेसवरचे लोक त्यांचेच आहेत, त्यांना खेचणारे लोक पण त्यांचेच आहेत. मग आता असं गेल्यामुळे या सरफेस वरती कायम एक ताण असतो, ताण, त्याला म्हणतात सरफेस टेन्शन. आय विल गिव्ह यू एक्झाम्पल ऑफ दिस. बघा, कधीही बघा, पाण्याचा जो थेंब असतो ना, तो असा असा गोलाकार असतो. आता पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडेल ना, सपासप सपासप लागतात ते थेंब, आपल्याला असं वाटतं पाण्याचा थेंब पडला, पण त्या थेंबामध्ये एवढं पाणी असतं भरलेलं, कळत नाही जोपर्यंत ते सपाक्कन बसत नाही. कारण की त्या पाण्याचा आकार असा असतो पिशवीसारखा, आणि त्याच्यामध्ये खूप पाणी कोंबलेलं असतं, आणि सरफेस टेन्शन मध्ये आहे. केव्हाही सरफेस टेन्शन मध्ये असलेल्या कोणत्या पण वस्तूला बघा, त्याचा आकार असा. आता आपण एक काम करूया, एक सोपं चित्र काढून समजून घेऊया ही गोष्ट. हा एक सरफेस आहे, आणि त्याच्यावरती असा डोम. हे एक कॉइन आहे, ह्याच्यामध्ये मी पाण्याचे ड्रॉप्स टाकले टाकले टाकले, त्याचा असा गोल बनतो बघा. केव्हा कुठलाही पाण्याचा थेंब तुम्ही बघितला असेल, चित्रामध्ये पण तुम्ही काढला असेल, तर असे पाण्याचे थेंब काढले, त्रिकोणी, चौकोनी, षटकोनी, असे का नाही काढले? केव्हाही ते अशाच आकाराचे असतात, कारण त्याच्यामध्ये सरफेसला टेन्शन असतं आणि भरपूर कोंबण्याची कॅपॅसिटी असते. त्याच्यामुळे ह्या सरफेसवरती असलेल्या पार्टिकल्सना ताण असतो, त्याचे नेहमी ताणामध्ये असतात, आणि त्याच्यामुळे त्याच्यात काही टाकलं तरी पण ते परत त्याला बंद करतात. तुम्ही एखाद्या विहिरीच्या ठिकाणी बघितलं असेल, विहिरीच्या भिंती असतात ना, तिथे पाणी असतं, म्हणजे भिंत आणि पाणी असं जिथे कनेक्शन आहे, तर त्या भिंतीवरनं चालत छोट्या छोट्या मुंग्या त्या पाण्यावरनं अशा अशा जातात, आणि त्या बुडत पण नाही, पाण्यावरून अशा चालतात जसं की जमिनीवरून चालतात. असं का होतं? एक तर मुंग्यांचं वजन कमी आहे, आपण चालायला लागलो तर आपण स्वाहा होऊ म्हणे, तसं नाही करायचं. मुंग्यांचं वजन काय असतं, खूप कमी असतं. दुसरं, तिथे जे पाण्याचे काही मॉलिक्युल्स आहेत, H2O, त्यांच्यामध्ये सरफेस टेन्शन आहे, असे ताणले गेलेले आहेत, एकमेकांना पक्के पकडून असे बसलेले आहेत ताणात, म्हणून तिथे असं ब्रिज सारखं तयार होतो, आणि हे सगळेचे सगळे मॉलिक्युल्स एकमेकांना घट्ट असे पकडलेले, त्याच्यावरून ते चालतात, जसं की त्या एकदम ब्रिज वरून चालल्या, त्याला म्हणतात सरफेस टेन्शन. चॅप्टर 10 मध्ये ते आहे. आता surface tension is the amount of energy required to stretch or increase the surface of a liquid by unit area. There is a tendency to have minimum surface tension, that is decrease of free energy, which leads to adsorption. म्हणजेच काय, सरफेस टेन्शन मुळे असंही सरफेस वरती एक ताण आहे, आणि म्हणून तर त्या पार्टिकल्सना खेचून घेणारे टू बॅलन्स द फोर्सेस. बोथ द थिंग्स आर गोइंग हँड इन हँड. आता ऍडझॉर्बंट आणि ऍडझॉर्बेट ह्या दोन इम्पॉर्टंट कंडिशन्स आपल्याला कळल्या पाहिजे. ऍडझॉर्बंट आणि ऍडझॉर्बेट. आता समजा हा सरफेस आहे, आणि इथे हे जे लाल लाल रंगाने बाण दाखवलेत ना, हे आपण समजूया CO2, म्हणजे मॉलिक्युल्स, गॅसचे मॉलिक्युल. आता या सरफेस वरती जे काही मॉलिक्युल्स आहेत ते आहेत ऍडझॉर्बंट. म्हणजेच काय, असे मॉलिक्युल्स जे काय करणार आहेत, ज्यांच्या सरफेस वरती दुसरे चिटकणार आहेत, त्याला आपण म्हणतो ऍडझॉर्बंट. मग ऍडझॉर्बेट काय असतं? हे ते असतं जे जाऊन चिटकतं सरफेस वरती. अ सबस्टन्स गेटिंग ऍब्झॉर्ब्ड ऑन दी सरफेस इज कॉल्ड ॲज ऍडझॉर्बेट. आता इथे शब्द वापरलेला आहे ऍब्झॉर्ब्ड, इट इज नॉट ऍडझॉर्ब्ड. ऍब्झॉर्ब केलंय त्या सरफेसला, आणि त्याला आपण ऍडझॉर्बेट म्हणतोय. आता यातला फरक काय, ऍब्झॉर्प्शनचा आणि ऍडझॉर्प्शनचा फरक काय? खूप सोपा, इंटरेस्टिंग आणि मस्त पार्ट आहे बघा. आपण बघितलं, ऍब्झॉर्प्शन म्हणजे सरफेस वरती पार्टिकल्स येऊन चिटकणं. ऍब्झॉर्प्शन म्हणजे सरफेसच्या वरती पण आणि सरफेसच्या मध्ये पण, बल्क मध्ये पण ती गोष्ट जाणं. आता ऍब्झॉर्प्शनचे आणि ऍडझॉर्प्शनचे एक्झाम्पल्स काय काय असतात बघ. यू नो that when cotton is dipped in water, cotton becomes wet. That is due to absorption. Absorption मध्ये काय होतं, पाण्यामध्ये कॉटन टाका, पेपर टाका, कापड टाका, ते पूर्ण भिजतं. का असं होतं? कारण की त्या कापडाच्या, कागदाच्या, कॉटनच्या मध्ये पण पाणी गेलेलं आहे. रसगुल्ला खाल्लाय तुम्ही लोकांनी, गुलाबजाम खाल्लाय कधी, किंवा त्या अशा भाज्या असतात ना, कोफ्ता बिफ्ता, तर केल्यात, खाल्ल्यात, हो का नाही? हॅलो,
गुलाबजाम खाल्लेत का? रसगुल्ले खाल्लेत का? येस मॅम. येस हम्म. मॅम. खाल्ले. चला आता इमॅजिन करूया की आपल्याकडे वाटी आहे आणि त्या वाटीमध्ये आपण रसगुल्ला खाणार आहोत. मस्त आहे, त्याच्यात ज्यूस असतं. असं रसगुल्ला काढला आपण, त्याच्यामध्ये टप 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 पाणी पडतं. खूप जड असतो तो रसगुल्ला. आपण त्याला असं दाबतो, मग काय होतं, त्याच्यामधनं तो सगळा ज्यूस ज्यूस खाली पडतो गोड गोड, आणि मग तो नुसताच असा पांढरा पांढरा बॉल आपण खातो. तो गोडच लागतो आपल्याला, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी थोडं थोडं साखरेचं ते काय बरं म्हणतो आपण, द्रावण, शुगर सिरप त्याच्यामध्ये ऑलरेडी असते. पण ह्याचा अर्थ असा होता की ते बॉल जे होतं ना त्याच्यामध्ये पण ते गेलं होतं. जसं गुलाबजाम मध्ये, गुलाबजामच्या वरच्या बाजूला आणि त्याच्या आतमध्ये दोन्हीकडे त्याचा शुगर सिरप गेलेला आहे. तर त्याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये ऍब्झॉर्प्शन झालेलं आहे. ऍब्झॉर्प्शन पूर्ण होमोजिनियस ओलं होणं, आणि ऍड्झॉर्प्शन वरच्यावर सरफेसवर राहणं. समजलं? दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट. आता ऍड्झॉर्प्शनची एक्झाम्पल्स काय ते बघूया. Adsorption of gases like hydrogen, oxygen by finely divided metals like platinum, palladium, copper, nickel, etc. हे प्लॅटिनम, पॅलेडियम वगैरे वगैरे फार श्रीमंत धातू आहेत. ह्यांचा वापर एखाद्या केमिकल प्रोसेसमध्ये कॅटलिस्ट म्हणून करतात. कॅटलिस्ट म्हणजे काय? असे लोक जे स्वतः केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाही, पण त्याचा रेट वाढवण्याकरता मदत करतात. जसं आपल्या घरामध्ये आपली आई असते. आपली आई आपल्यावर येऊन अभ्यास करते का? अजिबात करत नाही. नुसती तिकडे दारामध्ये उभं राहून आपल्याकडे बघते. आणि आपण पटापट पटापट आपली कामं करतो, अभ्यास करतो, काय आवरायचं असेल ते आवरून ठेवतो. ती कुठलंच काम करत नाही आपलं. ती नुसती आली तरी आपली कामं फास्ट होतात. त्याला म्हणतात कॅटलिस्ट. कॅटलिस्ट केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाही. कॅटलिस्ट नुसता असतो आणि त्याच्या असण्यामुळे रिएक्शन फास्ट होतात. असं का होतं? कारण कॅटलिस्टच्या सरफेस वरती हे सगळे येऊन अडकतात आणि तिथे ते केमिकल रिएक्शन करतात. केमिकल रिएक्शन घडवून आणण्यासाठी ते सरफेस देतात, म्हणून ते रिएक्शन फास्ट करू शकतात. त्यांच्यामध्ये काही बदल झालेला नाहीये. त्यांच्या पृष्ठभागावरती ते येऊन अडकलेले आहेत फक्त, आणि जे अडकलेत ते एकमेकांची रिॲक्ट करतात. इतकं सोपं आहे. ऍब्झॉर्प्शन ऑफ गॅसेस लाईक नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड बाय ऍक्टिव्हेटेड चारकोल. आता हे काय? तुम्ही तर अशा चित्र कोलगेटचे ऍड पाहिले असतील. क्या आपके टूथपेस्ट में नमक है? क्या आपके टूथपेस्ट में चारकोल है? क्या आपके टूथपेस्ट में कोयला है? काय 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 ना काळ्या रंगाचं. इससे ये होता है, उससे वो होता है, उससे वो होता है. चारकोल म्हणजे खरं तर आपल्या चांगल्या भारतीय भाषेमध्ये कोळसा. कोळसा, पण त्याला थोडासा जाळलेला असा कोळसा आपण म्हणू शकतो. तर ह्याचा उपयोग काय होतो? ऍक्टिव्हेटेड म्हणजे थोडासा जाळून आणून ठेवलेला कोळसा. त्याच्या सरफेस वरती गॅसेस ऍब्झॉर्ब होतात. ह्याच चारकोलचा वापर करून फेस मास्क, टूथपेस्ट, दात स्वच्छ पांढरे करणाऱ्या अशा अशा अनेक गोष्टींमध्ये हा चारकोल वापरला जातो, कारण त्याचं काम आहे ऍब्झॉर्प्शन करणं. त्याच्या सरफेस वरती येऊन अडकतात ना गोष्टी, म्हणून तिकडे ते वापरतात. रिमूव्हल ऑफ कलरिंग मॅटर लाईक अन ऑर्गॅनिक डाय, फॉर एक्झाम्पल मिथिलीन ब्ल्यू. When charcoal is added to methylene blue solution and shaken, it becomes colorless after some time as dye molecules accumulated on the surface of the charcoal. हा असा जो चारकोल आहे त्याला तुम्ही कलरिंग मॅटरचा ऍब्झॉर्बंट म्हणून टाकू शकता. मिथिलीन ब्ल्यू नावातच अर्थ आहे की हे ब्ल्यू कलरचं सोल्युशन आहे. ह्या ब्ल्यू कलरच्या सोल्युशन मध्ये जेव्हा आपण चारकोल टाकतो तेव्हा काय होतं, तो शेक केल्यानंतर कलरलेस होतो, म्हणजे त्याचा ब्ल्यू कलर गायब होतो. असं का होतं? सगळे ब्ल्यू कलरचे, मिथिलीन ब्ल्यूचे जे काही कलरिंग पार्टिकल्स आहेत ते सगळे चारकोलवर येऊन जमा होतात. मग बाकीचं सगळं पाणी कलरलेस होतं. ठीक आहे? म्हणजेच काय, ऍब्झॉर्प्शन मध्ये सरफेस वरती पार्टिकल जमा होणं हे होतं. मग पुढचा प्रकार आहे डिसॉर्प्शन. द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ अन ऍब्झॉर्ब्ड सबस्टन्स फ्रॉम द सरफेस ऑन विच इट वॉज ऍब्झॉर्ब्ड इज कॉल्ड एज डिसॉर्प्शन. ऍब्झॉर्ब केलं, आता त्याला काढून घ्यायचंय, त्याला म्हणायचं डिसॉर्प्शन. एखाद्या चारकोलच्या सरफेसवरती ते पार्टिकल जमा झाले, चारकोल काढून घ्या, सरफेसवरून रिमूव्ह करा. तुम्ही ते पार्टिकल्स रिमूव्ह केले, ह्याला किती सोपं डिसॉर्प्शन नाव दिलंय. दोन महत्वाच्या, ऍब्झॉर्प्शन आणि ऍडझॉर्प्शन, ह्या दोन जुळ्या भावांमधला फरक आपण समजून घेऊया.
एकामध्ये आहे डी, एकामध्ये आहे बी. आपल्याकडे ते मराठी नावं द्यायची पद्धत आहे ना, सीता, गीता, राम, श्याम, ओके नाही, किंवा चिनू, मिनू, मीना, टीना अशी नावं असतात ना. हे काय आहेत, जुळे जुळे असतात ना, त्यांची नावं अशी असतात ना. हे पण जुळे जुळे आहेत आणि त्यांच्यामध्ये पण काही गोष्टी समान आहेत, काही गोष्टी वेगळ्या आहेत. त्या कोणत्या आहेत त्या बघा. ऍडझॉर्ब्ड, आता सगळं ऍडझॉर्प्शनचं आपण नीट समजून घेऊया आधी. Adsorbed matter is concentrated only at the surface and does not penetrate through the surface to the bulk of the adsorbent. Adsorption is a surface phenomenon. Surface या शब्दाचा अर्थच आहे पृष्ठभागाशी निगडित आहे. फक्त सरफेस वरती असतं, आतमध्ये जात नाही. Absorbed matter is uniformly distributed inside as well as on the surface of the bulk of the substance. Absorption is the bulk phenomenon. Absorption मध्ये काय होतं, जे काही पार्टिकल्स आहेत ते वरती तर राहतातच, ते मध्ये पण जातात. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इनसाइड ऍज वेल एज ऑन द सरफेस. सरफेस वरती पण आहेत, आतमध्ये सगळे डिस्ट्रीब्यूट पण झालेले आहेत. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ऍडझॉर्बेट इज हाय ओनली ऍट द सरफेस ऑफ द ऍडझॉर्बंट. ऍडझॉर्बेटचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते सरफेस वरतीच आहे, कारण मध्ये गेलंच नाहीये ना ते. पण याच्यामध्ये असं नाहीये. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ऍब्झॉर्बेट इज युनिफॉर्म. जसं आपण कापूस पाण्यामध्ये बुडवला किंवा आपण रसगुल्ला बघितला, तर रसगुल्ल्याच्या सरफेस वरती पण ते आहेच की, आणि रसगुल्ल्याच्या मध्ये पण ते आहे. ते युनिफॉर्म आहे थ्रू आउट, बल्कमध्ये पण आहे, सरफेस वरती पण. इट इज डिपेंडंट ऑन टेम्परेचर अँड प्रेशर. ऍब्झॉर्प्शन टेम्परेचर आणि प्रेशर वरती डिपेंडंट असतं, पण ह्याचा काही संबंध नाहीये. कुठलंही पाणी घ्या, कुठलाही कापूस घ्या, त्यांना त्याच्यात टाका, ते आपोआप त्याच्यामध्ये जाईल आणि उलट खाली जाऊन पडून जाईल. युनिफॉर्मली त्याच्यामध्ये ते बुडेल. इथे तसं नाहीये. इथे टेम्परेचर आणि प्रेशर दोन्ही गोष्टी मॅटर करतात. इट इज अकंपनीड बाय इव्होल्युशन ऑफ हीट नोन ॲज हीट ऑफ ऍडझॉर्प्शन. म्हणजेच काय, एखादी गोष्ट ऍडझॉर्ब झाली तर थोड्या प्रमाणामध्ये हीट इव्हॉल्व होते. त्या हीटचं नाव आहे हीट ऑफ ऍडझॉर्प्शन. ऍडझॉर्ब करताना लागलेली हीट. इट डिपेंड्स ऑन द सरफेस एरिया. सरफेस एरियावरती ते अवलंबून आहे. जितका मोठा सरफेस एरिया तितकं ऍडझॉर्प्शन जास्त. एक्झाम्पल, गॅसेस किंवा लिक्विड्स चारकोल वरती ऍडझॉर्ब करणं. ऍब्झॉर्प्शनचे उरलेले मुद्दे बघा. इट इज नॉट अकंपनीड बाय इव्होल्युशन ऑर ऍब्झॉर्प्शन ऑफ द हीट. कापसामध्ये पाणी जाणं ह्या प्रक्रियेमध्ये कुठे हीट दिली किंवा घेतली गेली, काही गरजच नाही पडली. आपोआप त्याच्यामध्ये पाणी घुसलं आणि सगळं युनिफॉर्म पसरलं. हे विदाउट एक्सचेंज ऑफ हीट होतं. इट इज इंडिपेंडंट ऑफ सरफेस एरिया. सरफेस एरियाशी त्याचा काहीही संबंध नाही. छोटा सरफेस असो, मोठा सरफेस असो, काही असो, ऍब्झॉर्प्शन व्हायचं असेल तर ते होणारच. एक्झाम्पल काय, सिम्पल कॉटन इन वॉटर किंवा कापड किंवा पेपर इन वॉटर, काय येऊ शकता. ऍब्झॉर्प्शन ऑफ इंक बाय ब्लॉटिंग पेपर. पेपरवरती आपण जी इंक वापरतो, ब्लॉटिंग पेपर असतो, म्हणजे त्याच्यावरती शाई शोषली जाते, त्याच्यावरती ते गायब होऊन जाते, कारण ती ऍब्झॉर्ब करून घेते. बरोबर की नाही. अशा पद्धतीने या दोघांमधला डिफरन्स आपण बघितला. आता पुढची कन्सेप्ट आहे सॉर्प्शन. व्हेन अ चॉक इज डिप्ड इन इंक, ink molecules are adsorbed at the surface of the chalk and the surface becomes colored, while the solvent of the ink goes deeper into the chalk due to absorption. When both adsorption and absorption occur simultaneously, it is known as sorption. ही आता एक वेगळी केस आहे. चारकोलच्या सरफेस वरती गॅसेस येणं, कॉटन पाण्यामध्ये बुडवल्यावर कॉटन मध्ये पूर्णपणे पाणी भरणं, ह्या दोन ऍब्सोल्युटली वेगळ्या गोष्टी होत्या. हा प्रयोग तुम्ही स्वतः तुमच्या कॉलेजमध्ये गेल्यावर करून बघा. तुमच्या कॉलेजमध्ये जर चॉकने लिहित असतील किंवा तुम्हाला कुठेही चॉक मिळाला, साधा पांढरा खडू, तर हा प्रयोग नक्की 100% करून बघा. तुम्हाला खरंच खूप मजा येईल. रंगीत पाणी करायचं. कसं करणार, हळद घ्या, कुंकू घ्या, काही घ्या, रंगीत पाणी बनवायचं. त्या पाण्यामध्ये तो चॉक असा उभा करायचा. त्याचा खालचा भाग असा जरा मोठा असतो, वरचा निमुळता असतो. मोठा भाग जो आहे त्याला स्टँड आहे ना, म्हणजे उभं करायला, तर तो आरामात त्याच्यामध्ये ठेवायचा चॉक आणि बघायचं काय होतं. हळूहळू हळूहळू पाणी वरती 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 चढतं आणि आपला चॉक पण तो रंग पकडतो.
पण चॉक हा सॉलिड आहे, त्याच्यामध्ये पाणी गेलंय, त्याच्या सरफेसवरती पाणी आलंय, पण तो या कॉटन सारखा एकदम मऊ झालेला नाहीये, त्याचा म्हणजे गोळा सॉफ्ट काहीही बनलेला नाहीये. म्हणजेच काय झालंय, त्याच्यामध्ये ऍब्झॉर्प्शन पण झालंय, ऍडझॉर्प्शन पण झालंय, दोनही गोष्टी झाल्या आहेत, म्हणून त्याला आपण त्याच्यामध्ये सॉर्प्शन असं म्हणणार आहे. ठीक आहे. आता ऍडझॉर्प्शनचे प्रकार कोणते कोणते आहेत? देर आर मेनली 2 टाइप्स ऑफ ऍडझॉर्प्शन. कोणत्या कोणत्या फोर्सेस वरती ते आहे त्याच्यावरती आहेत. पहिलं आहे फिजिकल, दुसरं आहे केमिकल. फिजिकल ऍडझॉर्प्शन म्हणजे काय? When the adsorbents such as gas molecules are accumulated at the surface of the solid on account of weak van der Waals forces, the adsorption is termed as physical adsorption. काही नाही, ते फक्त फिजिकल ऍडझॉर्प्शन आहे. सरफेस वरती त्यांनी येऊन चिटकणं, फिजिकली अडकलेत, दुसरं काही नाही. फिजिकली म्हणजे केमिकल रिएक्शन नाही झाली. बघा ना, आपण पण बघा बसमध्ये जातो, जी सीट रिकामी तिकडे जाऊन बसतो ना आपण, त्या बसच्या सीट बरोबर आपला काय बॉन्ड बनतो का? नो, that is just physical for some time, temporary. The van der Waals forces are similar to forces causing condensation of gas into the liquid. Thus heat is released in the physisorption. Physisorption नाव आहे याचं. ह्याच्यामध्ये heat release होते. So the heat released during the physisorption is the same order of magnitude as heat of condensation. बरोबर. कंडेन्स होणं म्हणजे काय? पाण्याची वाफ झाली आणि झाकण ठेवतो आपण त्याच्यावरती, पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये पाणी घातलं, ते पाणी उकळायला ठेवलं, उकळायला लागलं, त्याची वाफ झाली, त्याच्यावर मी ते झाकण ठेवलं, झाकणावरती पाण्याचे थेंब तयार होतात आपोआप, त्याला आपण म्हणतो कंडेन्सेशन. दुसरं उदाहरण, पाणी घेतलं, फ्रीजरमध्ये ठेवलं, बाहेर काढलं आणि आता मला त्या बाटलीच्या बाहेर सुद्धा पाण्याचे थेंब दिसतात. आता त्याला मी काही गरम केलं नाही, उलट थंड केलंय, पण आजूबाजूला असलेली जी काही मॉइश्चर आहे बाटलीच्या आजूबाजूला, ती त्या थंड याच्यामध्ये येऊन त्याचे वॉटर ड्रॉपलेट्स बनले. तर याच्यामध्ये द हीट रिलीज ड्युरिंग द फिजिसॉर्प्शन इज द सेम ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ॲज ऑफ द हीट ऑफ कंडेन्सेशन. जेवढी हीट कंडेन्स करण्याकरता वापरू तेवढ्याच अमाऊंटची हीट याच्यामध्ये फिजिसॉर्प्शन मध्ये वापरली जाते. ठीक आहे. ड्यू टू वीक नेचर ऑफ व्हॅन डर वॉल्स फोर्सेस, फिजिसॉर्प्शन इज ऑल्सो वीक इन नेचर. जसं मी तुम्हाला म्हटलं, याच्यामध्ये इट इज जस्ट अ फिजिकल प्रोसेस, अडकणं त्याच्यामध्ये. द ऍडझॉर्ब गॅस फॉर्म्स सेव्हरल लेयर्स ऑफ मॉलिक्युल्स ॲट हाय प्रेशर. तुम्ही प्रेशर वाढवलं की त्याचे लेयर्स वर लेयर्स वाढत जातात. द एक्सटेंट ऑफ ऍडझॉर्प्शन इज लार्ज ॲट लो टेम्परेचर. म्हणजेच काय, टेम्परेचर वाढवलं तरी पण त्याचे लेयर्स वाढतात, प्रेशर वाढलं तरी पण वाढतात. द इक्विलिब्रियम इज अटेंड रॅपिडली. द फिजिसॉर्प्शन इज रेडिली reversed by lowering the pressure of gas or by raising the temperature. बरोबर की नाही? म्हणजेच काय करायचं, फिजिसॉर्प्शन इज रेडिली रिव्हर्स्ड. तुम्ही त्याला उलटही करू शकता. कसं? बघा, अरे मी सॉरी, उलट मगाशी सांगितलं तुम्हाला. एक्सटेंट ऑफ ऍडझॉर्प्शन इज लार्ज ॲट लो टेम्परेचर. कमी टेम्परेचरला ऍडझॉर्प्शन जास्त होतं. टेम्परेचर वाढवलं की त्याची वाफ होऊन ते निघून जाईल ना, तर तुम्हाला टेम्परेचर कमी करावं लागेल, त्याच्यामुळे ऍडझॉर्प्शन होईल. म्हणजे प्रेशर वाढवा किंवा टेम्परेचर कमी करा, या दोघांमुळे ऍडझॉर्प्शन होणार आहे. पण तुम्हाला ते काढायचं असेल, उलट करायचं असेल, तर तुम्हाला प्रेशर कमी करावं लागेल किंवा टेम्परेचर वाढवावं लागेल. ह्या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्ही ते रिव्हर्स करू शकता. हे झालं फिजिसॉर्प्शन. मग केमिसॉर्प्शन मध्ये काय होतं? इट वॉज फर्स्ट इन्व्हेस्टिगेटेड इन 1916 बाय अमेरिकन केमिस्ट. आणि याच्यामध्ये काय होतं हे सगळं आपल्याला बघायचंय. थोडक्यात बघूया आणि पुढच्या वेळेला डिस्कस करूया, कारण आपली आत्ताची वेळ तर संपली. हे आपला टेबल पुढच्या वेळेला आपण बघू. आता केमिसॉर्प्शन आपण एंड करू. बघा, केमिसॉर्प्शन मध्ये काय होणार आहे? केमिकल रिएक्शन. ॲज द नेम सजेस्ट, when the gas molecules accumulate on the surface of the solid or adsorb it by means of chemical bond, it can be covalent or ionic. The adsorption is called as chemisorption. बरोबर की नाही? केमिसॉर्प्शन इज स्पेसिफिक इन नेचर. कोणत्या सरफेसवर काय येऊन चिटकेल हे कसं ठरेल? त्याची केमिकल रिएक्शन व्हायला पाहिजे तरच ते होईल, नाहीतर ते फिजिसॉर्प्शन होईल. फिजिकली अडकलेत, केमिकल बॉन्ड झाला नाहीये. फिजिकली अडकणं, केमिकली अडकणं हे ऐकायला कसं वाटतं ना? हे बायोलॉजी नाही चाललंय, केमिस्ट्री चाललंय. फिजिकली अडकणं म्हणजे जस्ट त्या गोष्टीमध्ये ऍड करणं, फिल इन द ब्लँक करतो की नाही आपण, तसं. केमिसॉर्प्शन मध्ये त्याचे केमिकल बॉन्ड, ह्याचा आणि ह्याचा काहीतरी केमिकल बॉन्ड तयार झाले. सो इट इज
Specific in nature, chemisorption involving a gas solid as the adsorbate and adsorbent is usually exothermic. जेव्हा केव्हा एखाद्या सॉलिडच्या सरफेसवरती एखादा गॅस येऊन अडकतो, केमिकली अडकतो, तेव्हा ते एक्झोथर्मिक असतं, हीट बाहेर टाकतं. इट मीन्स दॅट हीट इज रिलीज्ड. बरोबर. एक्सेप्शन आहे पण त्याला, ऍडझॉर्प्शन ऑफ हायड्रोजन ऑन दी ग्लास. ग्लास म्हणजे काचेवरती हायड्रोजन गॅस येऊन ऍडझॉर्ब होणं हे एंडोथर्मिक आहे. ती म्हणजे हीट घेते आणि स्वतः थंड होते. Heat is absorbed during the process. This is due to dissociation of hydrogen. The heat evolved in chemisorption per mole of adsorbate is nearly the same order of magnitude as that accompanying chemical bonding. Chemisorption involves a large energy of activation and referred as activated adsorption. Chemisorption increases with increase in temperature in the beginning, as more number of molecules can have activation energy. But after certain temperature, chemisorption decreases with increase in temperature as the chemical bonds break. बरोबर की नाही. टेम्परेचर सुरुवातीला तुम्ही वाढवलं की ते पटापट होईल, पण नंतर वाढवलं की त्याचा बॉन्डच ब्रेक होईल. त्याच्यामुळे यू हॅव टू कंट्रोल द टेम्परेचर. समटाइम्स एट लो टेम्परेचर physisorption occurs which passes into the chemisorption. As the temperature is raised, the chemisorption is dependent on surface area of the adsorbent. म्हणजे जितका तुमचा सरफेस एरिया आहे तितकं तुमचं केमिसॉर्प्शन पण चांगलं होईल. जास्त सरफेस असेल तर जास्त केमिकल रिएक्शन होईल. अशा पद्धतीने केमिसॉर्प्शन मध्ये केमिकल रिएक्शन होतात. फिजिसॉर्प्शन मध्ये केमिकल रिएक्शन होत नाही, फक्त वीक वॅन्डरवॉल्स फोर्सेसने ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात. आज आपण थांबूया इथे. पुढच्या वेळेला याचा आपण पुढचा भाग बघूया. थँक्यू सो मच. थँक्यू संगीता मॅम. थँक्यू प्रेमा मॅम. बाय मुलींनो. बाय मॅम.